या महाराष्ट्रामध्ये जवळपास 50 लाखाच्या वर कुमार समाजाची लोकसंख्या आहे। या राज्याचे कर्तव्यदक्ष मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये तत्कालीन अर्थमंत्री माननीय सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनी 9 मार्च 2018 ला या राज्यातील समग्र कुमार समाजाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने संत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्डाची घोषणा केली। त्यावेळेस 10 कोटीचं नियतव्यय सुद्धा बजेटमध्ये अंतर्भूत केला। परंतु नंतरच्या काळामध्ये उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार आलं। त्यांनी या मातीकला बोर्डाच्या बाबतीत काहीच केलं नाही। पुढे युतीचं सरकार आलं, त्याही वेळेस आम्ही पाठपुरावा केला आणि या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वामध्ये राज्यातील संपूर्ण कुंभार समाजाने भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीच्या उमेदवारांना मोठ्या प्रमाणात निवडून आणलं। आणि खऱ्या अर्थाने जेव्हा समाजाला काही देण्याचा वेळ येतो तर त्यावेळेस सरकारने त्याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यावं। म्हणून आज आम्ही सरकारचं या सगळ्या मागण्यांकडे लक्ष आकर्षित व्हावं, केंद्रित व्हावं म्हणून या राज्याचे कर्तव्यदक्ष राज्यमंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय डॉक्टर पंकजी भोयर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या विदर्भातील जवळपास बहुसंख्य समाजाचा मेळावा आज या ठिकाणी आम्ही केला। त्यामध्ये मातीकला बोर्डाची मागणी असेल, आमच्या राज्यातील वीट उत्पादक कुंभार असेल किंवा मातीकाम मूर्तिकाम करणारा कुंभार बांधव असेल, यांना जो तहसीलदार जिल्हाधिकारी कार्यालयाकडून जे वेगवेगळ्या पद्धतीचा त्रास होतो, जेव्हा की 700 ब्रॉस पर्यंत रॉयल्टी माफ आहे, परंतु पटवारी असेल, मंडल अधिकारी असेल, तहसीलदार असेल, आपल्या मताने नियम लावून आमच्या कुंभार बांधवांना त्रास देतो, तो त्रास कमी व्हावा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये कुंभार समाजातील वीट व्यावसायिक आणि अन्य व्यावसायिकांना मातीच्या रॉयल्टी बाबत एक सारखी नियमावली असावी, ही सुद्धा मागणी आहे। या संदर्भामध्ये माननीय महसूल मंत्री बावनकुळे साहेबांसोबत मीटिंग होणार आहे। यासोबतच संतांमध्ये श्रेष्ठ गोरोबा काका यांना आवर्जून सगळी संत मंडळी, समकालीन संत मंडळी त्यांना काका म्हणायचे। अशा गोरोबा काकांचं जन्मस्थान तेरढोकी जिल्हा उस्मानाबाद, ज्याला आपण धाराशिव म्हणतो, ते गेल्या अनेक वर्षांपासून दुर्लक्षित आहे। त्यामुळे आमची मागणी आहे की महाराष्ट्रातील 50 लाख कुंभारच नाही तर लाखो वारकऱ्यांचं श्रद्धास्थान संत श्रेष्ठ गोरोबा काका आहे। म्हणून देऊ आळंदीच्या धर्तीवर तेरढोकीची सुद्धा एक विकास आराखडा तयार करून देऊ आळंदीच्या धर्तीवर त्याचा विकास व्हावा। यासोबतच एक 2019च्या राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये या राज्यातल्या शैक्षणिक आणि नोकरी विषयक जो अहवाल प्राप्त झालेला होता, त्यानुसार कुंभार समाजाला विशेष आरक्षणाची आवश्यकता आहे असं 2019 मध्ये तत्कालीन राज्यपालांच्या अभिभाषणामध्ये नमूद केलं। म्हणून आमचा भटकंती करणारा समाज आहे। म्हणून आमची अशी मागणी आहे की एनटी मध्ये म्हणजे एक विशेष आम्हाला 2% आरक्षण आम्हाला मिळावं, ही सुद्धा मागणी आहे। यासोबत एक 17-18 मागण्यांचं एक निवेदन माननीय पालकमंत्र्यांना आम्ही दिलेलं आहे आणि या सगळ्या मागण्यांची एक चांगली चर्चा या आजच्या मेळाव्यामध्ये झाली आणि मला विश्वास आहे आदरणीय देवेंद्रजी फडणवीसांचं नेतृत्व आहे। पताका अंतिम लक्ष्य नहीं है, सिंहासन चढ़ते जाना, सब समाज को लिए साथ में आगे है बढ़ते जाना। म्हणून मला विश्वास आहे माननीय देवेंद्रजी आमच्या समाजाच्या सर्व मागण्या मान्य करून संत शिरोमणी गोरोबा काका मातीकला बोर्डाला या अधिवेशनामध्ये, या बजेट सत्रामध्ये 50 कोटीची तरतूद करतील आणि लवकरात लवकर मातीकला बोर्ड कार्यान्वित करतील, हा विश्वास मला आहे। म्हणून मी आजच्या या मेळाव्याच्या माध्यमातून सरकारचं या सगळ्या विषयामध्ये लक्ष केंद्रित केलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।